इन फ्लॉवरिंग प्लांट्स हा पार्ट सुरू करतोय. याच्यामध्ये लिहायची लिमिटेशन आपल्याला ऑनलाईनला येतातच, त्यामुळं जास्तीत जास्त समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. लिहायला आपल्याला फार जमणार नाही. आपण सुरू करूया. Anatomy. So what is anatomy? It is an internal organization. To study the internal organization of living organism is called as anatomy. जसं आपण मॉर्फोलॉजी म्हणू तर दॅट इज द स्टडी ऑफ एक्सटर्नल ऑर्गनायझेशन और एक्सटर्नल स्ट्रक्चर्स. तसं इथे इंटरनल ऑर्गनायझेशन जर आपण अभ्यासणार असू तर दॅट इज कॉल्ड एज अनॅटॉमी. व्हॉट इज हिस्टॉलॉजी? हिस्टॉलॉजी इज अ स्टडी ऑफ टिश्यू अँड टिश्यू सिस्टम इन अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. बघा, सेल्स एकत्र आल्यानंतर टिश्यू बनतील, सिस्टम होईल. टिश्यू एकत्र आल्यानंतर ऑर्गन्स बनतील, ऑर्गन सिस्टम एकत्र आल्यानंतर बॉडी बनते. तर त्याच्यातल्या टिश्यू आणि टिश्यू सिस्टमचा स्टडी करणं म्हणजे हिस्टॉलॉजी. सो व्हॉट इज टिश्यू? टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग कॉमन ओरिजिन. बघा, खूप साऱ्या प्रकारच्या सेल असू शकतात किंवा एकाच प्रकारच्या सेल असू शकतात ज्यांचं ओरिजिन कॉमन आहे आणि ज्यांचं फंक्शन ओरिजिन कॉमन असलं पाहिजे. सेल सेम असतील किंवा वेगळे असतील. जर सेल सेम असतील तर त्यांना आपण सिंपल टिश्यू असं म्हणतो, आणि जर सेल डिफरंट असतील तर आपण त्याला कॉम्प्लेक्स टिश्यू असं म्हणतो. तर बेसिकली टिश्यू आर हॅव्हिंग टू टाइप्स, मेरिस्टेमॅटिक अँड टिश्यू. मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे कॅरेक्टर्स आपल्याला माहिती आहेत. दीज आर कंटिन्युअसली डिवायडिंग सेल्स, ग्रोथ होत राहते. दॅट आर द मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. परमनंट टिश्यूज म्हणजे ज्यांचं आता डिफरन्शिएशन झालेलं आहे, ज्या आता नव्यानं डिवाइड होऊ शकणार नाहीत, त्यांना आपण काय म्हणतो? परमनंट टिश्यू. मग त्या परमनंट टिश्यू दोन प्रकारचे असतात, सिंपल परमनंट किंवा कॉम्प्लेक्स परमनंट. जसं आताच सांगितलं, जर टी टिश्यू फॉर्म करणाऱ्या सर्व सेल एकसारख्याच असतील तर त्यांना आपण काय म्हणतो? सिंपल टिश्यू. परमनंट आहेत म्हणून त्याला परमनंट कॉम्प्लेक्स असं परमनंट असं म्हटलंय. तसंच जर त्या टिश्यूज डिफरंट सेलनं बनलेल्या असतील तर मात्र त्या केसमध्ये आपण त्यांना काय म्हणतो? कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिंपल परमनंट अँड कॉम्प्लेक्स परमनंट? सिंपल permanent tissues are made up of same type of cells. Complex permanent are made up of different type of cells. That is the basic difference here. So first of all, we will understand about the meristematic tissues. Meristematic tissues contains the cells have the power of division, means they can continuously divide. Characteristic of meristematic tissues: सेल्स आर थिन वॉल्ड. बघा, ज्या सेलला डिवाइड व्हायचंय त्या सेलची वॉल खूप थिक करून चालणार नाही, मग डिव्हिजन मध्ये अडचणी येऊ शकतात. सो द सेल्स आर थिन वॉल्ड, ज्यांच्याकडे अबंडंट सायटोप्लाझम आहे आणि त्यांच्यामध्ये इंट्रासेल्युलर स्पेसेस नाहीत. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे, जशी सेल मेरिस्टेमॅटिक टू परमनंट होते तसं सेलमध्ये व्हॅक्युअलची साईज सुद्धा वाढत जाते. सो मेरिस्टेम मध्ये व्हॅक्युअल हे सिग्निफिकंट फीचर नसतं, बट परमनंट मध्ये व्हॅक्युअल हे प्लांट सेल मधले एक सिग्निफिकंट फीचर असतं, लक्षात ठेवा. सो क्लासिफिकेशन ऑफ मेरिस्टेम बेस्ड ऑन पोझिशन इन अ प्लांट. तर त्याच्यातला पहिला प्रकार आपण बघितला. येस, प्रज्ञा म्हणते अबंडंट प्लाझ्मोडेस्माटल कनेक्शन्स. येस, दोन सेल जेव्हा डिवाइड होतात तेव्हा त्यांच्यामध्ये जेव्हा परमनंट होतील तेव्हा त्यांच्यातली प्लाझ्मोडेस्माटल कनेक्शन कमी होत जातील, परंतु जोपर्यंत ते मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत तोपर्यंत त्यांच्यातली कनेक्शन्स तशी राहतात, ज्यांना आपण प्लाझ्मोडेस्माटा असं म्हणतो. तर त्या प्लाझ्मोडेस्माटाचा नंबर सुद्धा मेरिस्टेमॅटिक टिश्यूज मध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतो.
हे दोन्ही सुद्धा अपायसेस आहेत बघा. मॉर्फॉलॉजिकल अपेक्स ऑफ स्टेम बघा, मॉर्फॉलॉजिकल अपेक्स ऑफ स्टेम इज दिस वन अँड मॉर्फॉलॉजिकल अपेक्स ऑफ रूट इज दिस वन. करेक्ट. मग आता ग्रोथ इकडे वरती वरती होत जाईल आणि ग्रोथ इकडे खाली खाली होत जाईल. करेक्ट. म्हणजे ग्रोथ आपण जर बघितला तर इट इज रेस्ट्रिक्टेड टू द टिप ऑफ प्लांट और टू सम पार्ट्स ऑफ द प्लांट. आणि जिथं ती ग्रोथ रिस्ट्रिक्टेड असते दॅट इज नथिंग बट मेरिस्टेम. आता हा जो मेरिस्टेम आहे, हा मेरिस्टेम कुठे बाळांनो, तर अपायसेसला आहे, त्याच्या अपेक्सला आहे. आता शूटला आहे म्हणून याला म्हणतात शूट अपायकल मेरिस्टेम आणि रूटला आहे म्हणून याला म्हणतात रूट अपायकल मेरिस्टेम. तर हे आपल्याला कळाले रूट अपायकल मेरिस्टेम आणि शूट अपायकल मेरिस्टेम. तर हे जे शूट अपायकल मेरिस्टेम आणि रूट अपायकल मेरिस्टेम असतात, यांच्यामुळं झाडाची आपल्याला कंटिन्युअस ग्रोथ बघायला मिळते. म्हणजे आता ग्रोथ ही होणार ती इथून पुढच्या सेलची होत होत जाईल पुढे आणि इथे इथून पुढच्या सेलची होत होत जाईल. करेक्ट. बघा अशी खाली ग्रोथ होत जाईल. एक क्वेश्चन आपल्याला येतो की जर समजा झाडाच्या 1 फूट उंचीवरती समजा एखादा खिळा इथं आपण मारला, ओके, आणि तेव्हा समजा झाड 10 फुटाचं होतं. नंतर जर झाड 100 फुटाचं झालं तर त्या खिळाची पोझिशन जमिनीपासून जी अगोदर जेव्हा झाड 10 फुटांचं होतं तेव्हा 1 फुटावर होती, ती आता जेव्हा झाड 100 फुटांचं होईल तेव्हा खिळ्याची पोझिशन कुठे असेल? रिप्लाय मी द्या सर. Yes, only 1 feet will be the height of that object which is put here, because growth is not from the bottom, growth is at the tip. त्यामुळे कोणीतरी त्याला 10 पट मल्टिप्लाय केलंय, तसं करू नका. लक्षात घ्या ग्रोथ होणार आहे ती इथे वरती होणार आहे. ओके, ग्रोथ होणार आहे ती वरती होणार आहे आणि हे वरती जी ग्रोथ होते दॅट इज बिकॉज ऑफ अपायकल मेरिस्टेम्स. बघा हा सॅम आणि हा रॅम असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो वी विल सी व्हॉट द थिअरी हॅज गिव्हन हिअर. Based on position in a plant, apical meristem which is occur at apices differentiate into primary tissue. बघा यांच्यापासून ज्या टिश्यू होतील त्या कोणत्या प्रकारचे होतील तयार, तर प्रायमरी टिश्यू तयार होतील. या ज्या प्रायमरी टिश्यू तयार होतात याला आपण प्रायमरी ग्रोथ असं म्हणतो. म्हणजे शूट अपायकल मेरिस्टेम अँड रूट अपायकल मेरिस्टेम आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रायमरी ग्रोथ. आता प्रायमरी ग्रोथ म्हणजे काय? जे झाडाची लेंथ वाढवतात, जे झाडाची लेंथ वाढवतात त्याला आपण म्हणतो प्रायमरी ग्रोथ. आणि प्रायमरी ग्रोथ साठी जे रिस्पॉन्सिबल आहेत ते आहेत प्रायमरी मेरिस्टेम्स. झाडाची रुंदी वाढवणं, झाडाची मोठाई वाढवणं, अशी गोलाई वाढवणं, गर्थ वाढवणं याला आपण म्हणतो सेकंडरी ग्रोथ. आणि ही जी ग्रोथ आहे ही झाडाच्या अर्ली लाईफ मध्ये होत नाही, नंतरच्या आयुष्यात होते. नंतरच्या आयुष्यात होते त्याला सेकंडरी ग्रोथ असं म्हणतात. आणि त्याच्यासाठी लागणारे जे काही मेरिस्टेम्स आहेत त्यांना आपण सेकंडरी मेरिस्टेम असं म्हणतो. सो आता इथे आपण बघतोय प्रायमरी ग्रोथ साठी लागणारे प्रायमरी मेरिस्टेम, ज्याच्यामध्ये एक आहे अपायकल मेरिस्टेम. कॉजेस इन्क्रीज इन लेंथ. ऍक्झिलरी बर्ड्स आर प्रेझेंट इन ऍक्झिल्स ऑफ लीव्स. आता जरासं बारकाईने लक्ष द्या. समजा हे झाड असं आपल्याकडे एक थिकनेस दाखवण्याचा प्रयत्न करतो या झाडाला. समजा हे झाड आपल्याकडे असं आहे आणि याच्यामध्ये त्याला ही पानं आहेत. समजा ही पाने आहेत, तर याच्यामध्ये बाळांनो हा जो अपायकल मेरिस्टेम आहे या अपायकल मेरिस्टेम मधूनच इथे काही पोर्शन शिल्लक राहिला ज्याच्यापासून ही बर्ड डेव्हलप झाली, ज्या आता बर्ड काढली बघा. म्हणजे हा जो तुम्हाला ऍक्झिलरी बर्ड दिसते इट इज नथिंग बट रेमनंट ऑफ शूट अपायकल मेरिस्टेम. बघा ही शूट अपायकल मेरिस्टेमचीच रेमनंट आहे. सो इट इज ऑल्सो द टाइप ऑफ प्रायमरी मेरिस्टेम. आता ही जी तुम्हाला इथे ऍक्झिलरी बर्ड दिसते
this axillary bud can give rise to a branch or flower. एक तर याच्यापासून एक ब्रांच तयार होऊ शकते किंवा फ्लावर तयार होऊ शकतो. तर why this is called as axillary bud? Because it is present in axials of these leaves, hence it is called as axillary bud. ओके, याच्याच सारखा आणखीन समजावून घ्या, याच्याच सारखा थोडासा रेसिड्युअल पार्ट शूट अपायकल मेरिस्टेमचा इथं नोड्स आणि इंटर नोड्स यांच्यामध्ये सुद्धा राहतो बघा, असा राहतो तो, असा नोड्स आणि इंटर नोडच्या इथे पण राहतो, ज्याला आपण म्हणतो इंटर कॅलरी मेरिस्टेम. काय म्हणतो आपण त्याला? इंटर कॅलरी मेरिस्टेम. तर तुम्हाला आता कळालं असेल बाळांनो की axillary bud आणि इंटर कॅलरी मेरिस्टेम बोथ आर द डेरिव्हेटिव्हज ऑफ शूट अपायकल मेरिस्टेम. हा प्रश्न खूपदा येतो, लक्षात घ्या, खूपदा येतो. आणि इंटर कॅलरी मेरिस्टेम मिळालेला आहे. मीन्स इंटर कॅलरी मेरिस्टेम अँड शूट अपायकल मेरिस्टेम both are primary meristem and this axillary bud is a part of shoot apical meristem, hence axillary bud is also primary meristem. ओके, आता बघा, जेव्हा जेव्हा ग्रेझिंग ॲनिमल्स येतील आणि तो समजा हा वरचा पोर्शन खाऊन टाकतील, करेक्ट, समजा त्याने हा वरचा पोर्शन काय केला, खाऊन टाकला हा सगळा. तर आता जर झाडाला रिजनरेट करायचं असेल तर फ्रॉम विच पार्ट दे विल रिजनरेट? सो दे विल रिजनरेट फ्रॉम दिस इंटर कॅलरी मेरिस्टेम. या इंटर कॅलरी मेरिस्टेम पासून त्याची पुन्हा ग्रोथ होईल. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला येतो, कारण झाडं जेव्हा जनावर खातील तेव्हा तो वरचा पोर्शन खातील, म्हणजे अपायकल बड तर खाऊन टाकतील ना. तर आपल्याला कळालंय की जेव्हा प्लांट्स रिजनरेट होतात तेव्हा ते कोणत्या मेरिस्टेम पासून होतात? द आन्सर इज इंटर कॅलरी मेरिस्टेम. आन्सर इज इंटर कॅलरी मेरिस्टेम. सी हियर इन द theory, axillary buds are present in axils of leaves. During the formation of leaves and elongation of stems, some cells left behind from shoot apical meristem, बघा, shoot apical meristem पासून शिल्लक राहिल्या, constitutes axillary bud. They are capable of forming branch or flower. Very good. So what is intercalary meristem? I have already discussed it. Meristem which occurs in between mature permanent tissue. बघा, आता इथे एनसीईआरटी हे क्लिअर नाहीये की इंटरकॅलरी मेरिस्टेम हा सुद्धा अपायकल मेरिस्टेमचाच, म्हणजे शूट अपायकल मेरिस्टेमचाच रेमनंट असतो, त्याचाच तो डेरिव्हेटिव्ह आहे, लक्षात ठेवा. That produces cells that form primary tissue, cause increase in length, occur at the basis of internodes and leaf sheaths of grasses and other monocots. They regenerate parts removed by grazing animal. This is very, very important area here. They regenerate parts removed by grazing animals. लक्षात ठेवा. हे बघा, हे जसे नोड्स आणि इंटरनोड्स आहेत यांच्या इथे तुम्हाला बेसला दिसत असेल, दिस पोर्शन इज नथिंग बट इंटरकॅलरी मेरिस्टेम. ओके, बघा, हे हायलाइटेड सेंटेन्स आहे म्हणून सेपरेट स्लाइड बनवली याची. बोथ अपायकल मेरिस्टेम अँड इंटरकॅलरी मेरिस्टेम्स are primary meristems as they appear early in a life of plant and contribute to formation of the primary plant body. Okay, so lateral meristem किंवा secondary meristem, आतापर्यंत आपण primary meristem बघितले. Now we are going to look about secondary meristem. So secondary meristem जे आहे त्याच्या बाबतीत हे जे पुढचं वाक्य हे फार महत्वाचं आहे. They are formed at latter stage in the life of plant from permanent tissue. बघा, आता समजावून घेऊ. सो बघा, जरा असं समजावून घ्या, तुम्हाला कधीतरी हा कन्सेप्ट कधी कधी क्लासमध्ये डिस्कस सुद्धा झालेला असू शकतो. मेरिस्टेमॅटिक सेल ही एकाच प्रकारची सेल आहे. बघा, आता सपोज आय हॅव वन मेरिस्टेमॅटिक सेल हियर. ओके, लेट मी चेंज द कलर.
Suppose I have one meristematic cell here. Okay. So ह्या एकाच मेरिस्टेमॅटिक कसला तरी आवाज येतोय. हा, तर ह्या एकाच प्रकारच्या मेरिस्टेमॅटिक सेल या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सेल्स तयार करू शकतात आणि ही जी प्रोसेस आहे याला आपण म्हणतो डिफरन्शिएशन. काय म्हणतो आपण याला? डिफरन्शिएशन. आता बघा, या डिफरन्शिएशन प्रोसेसनं काय झालंय, मेरिस्टेमॅटिक सेलचं कन्व्हर्जन एका परमनंट सेल मध्ये झालेलं आहे. म्हणजे आता परमनंट सेल मीन्स दे डोंट हॅव कॅपॅसिटी ऑफ डिव्हिजन. लक्षात ठेवा, जनरली परमनंट कधी म्हणतो आपण? ज्यांना डिवाइड करण्याची क्षमता नसते, आणि मेरिस्टेमॅटिक सेलकडे मात्र डिवाइड करण्याची क्षमता आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मेरिस्टेमॅटिक सेल अंडरगो डिफरन्शिएशन टू फॉर्म परमनंट सेल, किंवा आपण असं म्हणू शकतो की मेरिस्टेमॅटिक सेल बाय द प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन लूज देअर डिवाइडिंग कॅपॅसिटी. येस, तर डिफरन्शिएशन प्रोसेसनं एकाच प्रकारच्या मेरिस्टेमॅटिक सेल पासून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या अशा सेल बनतात ज्या परमनंट असतात, ज्यांच्याकडे आता डिवाइड होण्याची क्षमता नसते. दो देर आर सम एक्सेप्शन्स लाईक पॅरेनकायमा सेल्स. बघा, जरी परमनंट असल्या तरी पॅरेनकायमा सेल्स कॅन रिगेन दॅट ॲबिलिटी. बघा, त्या पॅरेनकायमा सेल ही ॲबिलिटी पुन्हा मिळवू शकतात. तर आता बघा, ज्या प्रकारानं ॲबिलिटी गमावली जाते त्याला जर आपण डिफरन्शिएशन म्हणणार असू, तर ज्या प्रकारानं ॲबिलिटी मिळवली जाईल त्याला आपण काय म्हणणार आहोत? त्याला आपण म्हणणार आहोत डी डिफरन्शिएशन. काय म्हणणार आहोत बाळांनो? त्याला आपण डी डिफरन्शिएशन. यू कॅन सी हिअर डी डिफरन्शिएशन. करेक्ट. तर बघा, मग आता इथं ज्या डी डिफरन्शिएटेड सेल्स असतील म्हणजे दे हॅव अगेन द कॅपॅसिटी ऑफ डिव्हिजन. त्या जेव्हा डिवाइड करतील तेव्हा त्यांच्यापासून जो मेरिस्टेम बनेल किंवा ते जे डिव्हिजनची ॲबिलिटी मिळवलेला डी डिफरन्शिएशन प्रोसेसनं ज्यांना डिव्हिजनची ॲबिलिटी मिळेल ते काय म्हणून काम करतील? आपल्याकडं सेकंडरी मेरिस्टेम. बघा हे वाक्य, formed at latter stage in the life of plant from permanent tissue by process of de-differentiation. Example, cork cambium and interfascicular cambium. तर हे आपण पुढे डिटेल मध्ये बघणार आहोत. व्हेरी गुड. उत्तर देतात मुलं. फक्त चार्ट मध्ये बाळांनो प्रश्न विचारल्याशिवाय उत्तर देऊ नका, कारण मग शिकवताना चार्ट बॉक्स कडे जास्त लक्ष जाते. हे वाक्य हिकडची साईड राहिली आपली. अरेंज्ड पॅरलल टू द साइड्स ऑफ ऑर्गन ऑफ प्लांट. म्हणजे बघा, आता हे असणार कसे? सपोज हे प्लांट असेल तर बाकीचे आपण बघितले तर काही, आता आपण बघितलं जो पार्ट अपायकल मेरिस्टेम होता तो कदाचित तिथं वरती असेल. हा शूट अपायकल मेरिस्टेम असेल, हा रूट अपायकल मेरिस्टेम असेल. हे खाली खाली किंवा वरती असतील. बट इन द केस ऑफ दिस लॅटरल मेरिस्टेम ते कसे असणार आहेत बाळांनो? असे पॅरलल असणार आहेत, असे बाजूला असणार आहेत. लक्षात घ्या, हे बाजूला कशासाठी आहेत? कारण त्यांना ग्रोथ कुठल्या डिरेक्शन मध्ये वाढवायचे? त्यांना ग्रोथ या डिरेक्शन मध्ये किंवा या डिरेक्शन मध्ये वाढवायची नाहीये. लक्षात घ्या, त्यांना ग्रोथ या डिरेक्शन मध्ये वाढवायची नाहीये, त्यांना ग्रोथ या डिरेक्शन मध्ये वाढवायची. कळतंय? म्हणजे त्यांना झाडाची काय वाढवायची आहे? रुंदी वाढवायची आहे. लक्षात घ्या, त्यांना झाडाची रुंदी वाढवायची आहे, त्यांना झाडाची उंची वाढवायची नाही. त्यामुळे ते कुठे असतात? पॅरलल असतात. लक्षात ठेवा. So cells produced by them differentiate into secondary tissues. आता यांच्यापासून ज्या काही टिश्यूज बनतील बघा, प्रायमरी मेरिस्टेम पासून ज्या बनल्या त्या प्रायमरी टिश्यू, मग सेकंडरी मेरिस्टेम पासून ज्या बनतील त्या सेकंडरी टिश्यू. सो दे कॉज इन्क्रीज इन विड्थ ऑफ प्लांट ऑर्गन. म्हणजे तुम्ही बघितलं असेल
की सुरुवातीला झाड एकदम नाजूक असणार आहे बघा, असं एकदम सिंपल झाड असेल, परंतु नंतर त्या झाडामध्ये गर पडतो, झाडात ओंडकेच्या ओंडके तयार होतात. तो ओंडके म्हणजेच ऍक्च्युली काय आहे, एक प्रकारची सेकंडरी ग्रोथ आहे. So which actually meristematic tissues are responsible for producing secondary tissue किंवा सेकंडरी मेरिस्टेम म्हणून ऍक्च्युली इथं कोण काम करतं, किंवा लॅटरल मेरिस्टेम म्हणून कोण काम करतं? तर लॅटरल मेरिस्टेम म्हणून जे काम करतात ते आहेत बाळांनो इथे वस्क्युलार बंडल्स. बघा, या वस्क्युलार बंडल मध्ये ऍक्च्युली कोण, तर वस्क्युलार कॅम्बियम काम करतील. ओके, तुम्ही इथे बघू शकता वस्क्युलार कॅम्बियम विल वर्क ॲज अ सेकंडरी मेरिस्टेम. मग हा जो वस्क्युलर कॅम्बियम आहे त्याच्यात दोन प्रकारचा कॅम्बियम तुम्ही इथं बघू शकता. एक आहे फॅस्टिक्युलर कॅम्बियम आणि दुसरा आहे इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. तर you can see here this whole is a vascular bundle, correct? In that here halfly shown this is the another vascular bundle. तर तुम्ही बघा फॅसिक्युलर कॅम्बियम कशाला म्हटलेलं आहे, जो या सिंगल वस्क्युलर बंडलच्या मध्ये आहे त्याला म्हटलंय फॅसिक्युलर कॅम्बियम. परंतु तुम्ही जर बघाल इथे दुसरा वस्क्युलर कॅम्बियम आहे बघा, हा एक वस्क्युलर कॅम्बियम आणि हा दुसरा वस्क्युलर कॅम्बियम, आणि याच्या मध्ये जो तुम्हाला इथे ब्ल्यू कलर मध्ये पट्टी दिसते पहा, दिस इज नथिंग बट इंटरफॅस्टिक्युलर कॅम्बियम. सो कॅम्बियम इज ऑफ टू टाइप, fascicular cambium and interfascicular cambium. Fascicular cambium is also called as intrafascicular, means it is present within one vascular bundle. But interfascicular cambium is present in between two vascular cambium. बघा लक्षात येतं तुमच्या. आणि शिवाय ऍक्च्युली सुरुवातीला जर तुम्ही बघाल तर सुरुवातीला हा प्रेझेंट नसतोच, लक्षात घ्या. सुरुवातीला आपल्याकडे फक्त कोण प्रेझेंट आहे, फॅसिक्युलर कॅम्बियम. नंतर कोण प्रेझेंट झाला, नंतर तिथं प्रेझेंट झाला इंटरफॅस्टिक्युलर कॅम्बियम. म्हणजे सुरुवातीपासून जो असेल तो कोण असेल, फॅसिक्युलर. नंतर कोण येईल, इंटरफॅसिक्युलर. इंटरफॅसिक्युलर आल्यामुळे इथं रिंगचं स्ट्रक्चर प्राप्त होतं. त्यामुळे हाही क्वेश्चन येतो की कंप्लीट कॅम्बियल रिंग इज फॉर्मड बिकॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ, आन्सर इज इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. हे तुम्ही लक्षात घ्या. शिवाय हा इंटरस्टेलर रिजन मध्ये म्हणजे आतल्या बाजूला असणारा हा कॅम्बियम आहे. त्याचप्रमाणे बाहेरच्या रिजन मध्ये एक्स्ट्रास्टेलर रिजन मध्ये जो कॅम्बियम आहे दॅट इज कॉल्ड ॲज कॉर्क कॅम्बियम. या कॉर्क कॅम्बियम पासून झाडाच्या बाहेरच्या बाजूला जी लेअर बनली दॅट इज कॉर्क, आणि आतल्या बाजूला जी लेअर बनली दॅट इज सेकंडरी कॉर्टेक्स. ते आपण पुढे पुढे चॅप्टर मध्ये डेव्हलपमेंट मध्ये बघणार आहोत. So next part we are going according to the sequence of NCERT. So tissue system of the root or tissue system in general. Apical meristem, apical meristem ला काय असणार आहे, रूट कॅप. जनरली कुठल्याही हे फक्त रूटचीच आपण टिश्यू सिस्टम बघतोय असं नाही, लक्षात घ्या. आपण फक्त रूटची टिश्यू सिस्टम बघत नाहीये, आपण पूर्ण रूट सिस्टम बघतोय असं लक्षात ठेवा तुम्ही आता. ओके, तर बघा टिश्यू सिस्टम मध्ये एक आहे डर्मल टिश्यू, दुसरे आहे ग्राउंड टिश्यू, आणि तिसरे आहे इथे वस्क्युलर टिश्यू. तीन प्रकारचे टिश्यू आपण बघतोय. ज्याच्यामध्ये पहिले आहे डर्मल टिश्यू, दुसरे आहे ग्राउंड टिश्यू आणि तिसरे आहे वस्क्युलर टिश्यू. आता वस्क्युलर टिश्यू मध्ये काय येणार आहे, जायलेम एंड फ्लोएम. दिस इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. ग्राउंड टिश्यू मध्ये काय येणार आहे, कॉर्टेक्स. इनर लेअर इज एंडोडर्मिस. ओके, दॅट वी विल सी इन डिटेल हियर. डर्मल टिश्यू मध्ये काय येणार आहे, इपिडर्मिस, आणि काही एक्झाम्पल येतील. आता मी इथं जे सांगतोय ते थोडंसं ज्या पद्धतीनं डायग्राम आपण तयार करतोय त्यानुसार समजावून घ्या. सपोज आपण इथं असं एक सर्कल केलाय,
तर ही कडेची जी बाउंड्री तुम्हाला दिसतीये, असं समजा की ही जी बाउंड्री आहे, दिस इज नथिंग बट द डर्मल टिश्यू. डर्मल टिश्यू, करेक्ट. आता समजा आपण आतमध्ये एक इथं पीच तयार करू. हे जे पीच आहे, that pitch is, suppose we will call it as a, this pitch we will call it as a vascular tissue. So तुम्ही बघा, हे जर पिच असेल, तुम्ही याला क्रिकेटचं ग्राउंड इमॅजिन करा. हे जर पिच असेल आणि ही जर कडेची बाउंड्री असेल, तर हे मध्ये जे शिल्लक राहिलं बाळांनो, ते काय असणार हो? मध्ये जे शिल्लक राहतं ते असतं बाळांनो ग्राउंड, करेक्ट. मग हा जो मधला टिश्यू आहे, दॅट इज नथिंग बट द ग्राउंड टिश्यू. In detail also. ठीक आहे. इथे आपण परमनंट टिश्यूचा प्रकार समजावून घेऊ आणि नंतर मग त्या ज्या टिश्यूज आहेत त्या डिटेलमध्ये पुढच्या स्लाइड्स वरती मी एक्सप्लेन केले आहे. सो परमनंट टिश्यू कोणाला म्हणायचं? द सेल्स दॅट हॅव लॉस्ट पॉवर ऑफ डिव्हिजन अँड बिकम स्ट्रक्चरली अँड फंक्शनली स्पेशलाइज्ड. आपण आताच म्हटलं की बघा, एखादा कामगार जर टेम्पररी असेल, म्हणजे समजा एखाद्या युनिटसाठी किंवा IAS क्वालिफाय केलेली बरीच लोक असतील, सपोज IAS म्हणण्यापेक्षा UPSC, तर त्यांना जेव्हा पोस्टिंग दिलं जाईल तेव्हा त्यांचं जसं की बघा, रूट हेअर तयार होणं. आता रूट हेअर एक काहीतरी स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर आहे, ज्याला आता फिक्स काम आहे, ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. तसंच सीव ट्यूब जी फ्लोएम मध्ये लागणार आहे आपल्याला, ती ट्यूब तयार होणं. तर हे फायनल स्ट्रक्चर जेव्हा त्यांना प्राप्त होतात, पण सीव ट्यूब ही नाहीये बरं का, डेड नाहीये, हे लक्षात घ्या तुम्ही. जसं आपल्याकडे वेसल मेंबर्स असतील, म्हणजे जायलेम मध्ये वेसल मेंबर असतील, तर त्या वेसल्स कशा डेड आहेत, म्हणजे त्यांना आता एक फायनल स्ट्रक्चर प्राप्त झालेलं आहे, त्यांनी आता हेच काम करायचं, म्हणजे आपण तिला म्हणू शकतो परमनंट. सो परमनंट टिश्यू कधी म्हणावं? जेव्हा त्यांना फायनल एक स्ट्रक्चर आणि फंक्शन प्राप्त झालेलं असतं. सो सेल्स हॅव लॉस्ट पॉवर ऑफ डिव्हिजन, undergo differentiation into specific types of particular function. There are two types: simple permanent and complex permanent. बघा, आपण अगोदरही डिस्कस केलं. सिंपल परमनंट टिश्यूज आर द टिश्यूज composed of one type of cell, and complex permanent tissues are the tissues is composed of more than one type of cell. बघा, समजावून घ्या, जर एखादी टिश्यू एकाच प्रकारच्या सेल्स न बनलेली असेल, समजा मी सगळ्या सर्क्युलर सेल काढतोय फक्त दाखवण्यासाठी की समजा ह्या सगळीच्या सगळी टिश्यू ही एकाच प्रकारानं बनलेली असेल, तर हिला आपण म्हणायचं सिंपल टिश्यू. परंतु समजा एखादी सेल, कलर बदलतो बघा इथे, समजा एखादी सेल वेगळ्या वेगळ्या प्रकारानं बनलेली असेल, बघा इथे कलर चेंज केले आपण, तर याचा अर्थ दिस इज नाव कॉम्प्लेक्स टिश्यू. तर कॉम्प्लेक्स आणि सिंपल याच्यातला फरक तुम्हाला कळाला आहे. सिंपल असतील तर त्या सर्वच्या सर्व सेल एकाच प्रकारच्या असतील, आणि कॉम्प्लेक्स असेल तर सर्व सेल वेगवेगळ्या प्रकारच्या असतील, पण त्या टिश्यूच आहेत आणि परमनंटच आहेत, हे लक्षात ठेवा.
बघा परमनंट टिश्यूज, सिंपल परमनंट टिश्यू अँड कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. कॉम्प्लेक्स मध्ये आपण काय बघणार आहे, जायलेम अँड फ्लोएम. म्हणजे एक गोष्ट नक्की कळाली तुम्हाला की जायलेम विल बी मेड फ्रॉम different cells. So it is actually formed from 4 different type of cell, and phloem is also formed from 4 different type of cells. लक्षात घ्या. So these are complex. आणि सिंपल परमनंट टिश्यू हा कशाने बनलाय, एकाच प्रकारच्या सेल बनलाय, म्हणून पॅरेन्कायमा टिश्यू, कोलेनकायमा टिश्यू आणि स्क्लेरेन्कायमा टिश्यू. म्हणजे एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात येते की पॅरेन्कायमा टिश्यू इज मेड अप ऑफ ओनली पॅरेन्कायमा सेल, कोलेनकायमा टिश्यू इज मेड अप ऑफ ओनली कोलेनकायमाटस cells. Yes or no? And sclerenchyma tissue is made up of only sclerenchyma cells. So first of all we will start simple permanent tissue. In that, first of all we will start parenchyma. So these parenchyma cells are thin walled, made up of cellulose. बघा NCERT इथलं वाक्य मी इथे ऍड केलेलं आहे. सेल्युलोजच फक्त यांच्या सेल वॉल्स मध्ये आपल्याला बघायला मिळेल. दि सेल्स आर आयसोडायमेट्रिक, म्हणजे दोन्ही बाजूचा डायमीटर त्याचा सेम असतो. दे रिटेन द कॅपॅसिटी टू डिवाइड ॲट मॅच्युरिटी. डोंट यू थिंक दिस इज द पॉइंट टू रिमेंबर. बघा परमनंट सेल ability गमवत असतात, but this simple parenchymatous permanent cell or tissue is having the ability to divide even at maturity. म्हणजे डिफरन्शिएशन झाल्या तरी ती ability त्या पुन्हा मिळवू शकतात by the process of de-differentiation. लक्षात ठेवा. They are closely packed. They are closely packed or can have small intercellular spaces. तुम्ही इथं बघू शकता, इथं छोट्या छोट्या इंटरसेल्युलर स्पेसेस तुम्ही इथं बघू शकता. मेन फंक्शन काय असेल तर स्टोरेज. बघा कुठलाही स्टोरेज फूड जर असेल तर दॅट इज स्टोर्ड हिअर इन द पॅरेन्कायमा. पॅरेन्कायमा सेल्स जेव्हा क्लोरोप्लास्ट धारण करतात, म्हणजे जेव्हा तर त्यांच्यात क्लोरोप्लास्ट असेल, हे सी इट इज वन काइंड ऑफ सेल अँड सेल कॅन कंटेन क्लोरोप्लास्ट, सेल कॅन कंटेन प्लास्टिड्स. मग त्याच्यातला जर क्लोरोप्लास्ट यांच्याकडे असेल तर दे कॅन डू फोटोसिंथेसिस. सच पॅरेन्कायमा इज कॉल्ड ॲज क्लोरेनकायमा. बघा, सो क्लोरेनकायमा इज अ टाइप ऑफ पॅरेन्कायमा कंटेनिंग क्लोरोप्लास्ट. तसंच कधी कधी असं होतं की दे आर अरेंज्ड विथ रेग्युलर सिस्टम ऑफ इंटरसेल्युलर एअर स्पेसेस. यांच्याकडे ह्या ज्या इथे तुम्हाला दिसतात बघा इंटरसेल्युलर एअर स्पेसेस दाखवलेल्या आहेत, तर त्या जर असतील तर ते फ्लोटिंग मध्ये उपयोग करतील. सच काइंड ऑफ पॅरेन्कायमा इज कॉल्ड एज एरेन्कायमा. See, this paragraph is not mentioned in NCERT, but questions can be there. So पॅरेन्कायमाचे आपण इथे दोन प्रकार बघितले. एक, जर त्याच्यात क्लोरोप्लास्ट असेल तर तो फोटोसिंथेसिस करू शकतो अँड दॅट इज कॉल्ड एज क्लोरेनकायमा. आणि जर त्याच्याकडे इंटरसेल्युलर स्पेसेस असतील ज्याच्यामध्ये एअर असेल तर दॅट इज कॉल्ड एज एरेन्कायमा. सो क्लोरेनकायमा अँड एरेन्कायमा आर द टाइप्स ऑफ पॅरेन्कायमा. आणि पॅरेन्कायमा बद्दल महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्लांट ऑर्गन मध्ये जर मेजर कन्स्टिट्युएशन कशाचं असेल तर दॅट इज ऑफ द पॅरेन्कायमा सेल्स. ओके, सो नाउ वी विल अंडरस्टँड अबाउट द कोलेनकायमा. See, lots of students ask this question. One second. So, सगळ्यात महत्वाचं वाक्य समजून घ्या. कोलेनकायमा इज लिव्हिंग. जसा पॅरेन्कायमा सुद्धा लिव्हिंग आहे तसं कोलेनकायमा सुद्धा लिव्हिंग आहे. तुम्ही जर पुढचे स्लाइड मी आता मुद्दाम तुम्हाला इथे लगेच दाखवतो. बघा, आता मी स्क्लेरेनकायमा जे म्हटलंय, दिस स्क्लेरेनकायमा इज नॉट लिव्हिंग. सो स्क्लेरेनकायमा इज डेड. तर दोघांचंही काम लक्षात घ्या तुम्ही, स्क्लेरेनकायमा अँड कोलेनकायमा
ह्या दोघांच्याही वॉल तशा थिक असणारच आहेत, परंतु कोलेन कायमा हा लिव्हिंग आहे आणि स्क्लेरन कायमा हा डेड आहे. सो दोघांचंही काम मेकॅनिकल सपोर्ट देणं आहेच, परंतु मग कोलेन कायमा आणि स्क्लेरन कायमा हे डिफरन्शिएटेड कशासाठी आहेत? तर बघा, ज्या टिश्यू परमनंट झालेल्या डेड झालेल्या आहेत त्यांच्या बाजूला स्क्लेरन कायमा असेल, परंतु असं समजा की एखादी ब्रांच आहे, एखादं डेलिकेट स्ट्रक्चर आहे आणि त्याला आता रेजिस्टन्सची गरज आहे, बट स्टील दॅट स्ट्रक्चर इज लिव्हिंग स्ट्रक्चर. समजून घ्या, जर ते त्या प्लांटचं लिव्हिंग स्ट्रक्चर असेल तर याचा अर्थ स्टील इट हॅज टू अंडरगो सम ग्रोथ, आणि ती ग्रोथ होताना त्याला मेकॅनिकल सपोर्टची गरज आहे. स्क्लेरन कायमा आपण जे म्हटलं, जसं की वेसल मेंबर्स आहेत, सपोज वेसल्स या डेड आहेत, तर त्याला सपोर्ट कोण करेल? स्क्लेरन कायमा करेल. म्हणजे थोडक्यात कोलेन कायमा आपल्याला कुठे गरजेचं आहे? जर ते प्लांटचं स्ट्रक्चर लिव्हिंग आहे आणि त्याला मेकॅनिकल सपोर्टची गरज आहे, तर देअर विल बी द कव्हरिंग और सपोर्ट ऑफ कोलेन कायमा. शिवाय एक गोष्ट अजून इथे क्लिअर करा की हा जो कोलेन कायमा आहे हा विंडच्या ज्या पुलिंग ऍक्शन्स असतात त्याच्या अगेन्स्ट रजिस्ट करण्याचं काम करतो. इमॅजिन करा, एखादं झाड इमॅजिन करा, एकदम मोठी हवेची झुळूक किंवा वादळ आलेलं आहे, तर त्या झाडाची ब्रांच अशी पूर्ण खाली जाते आणि तरी सुद्धा परत तिच्या पोझिशनला परत येते. दॅट इज बिकॉज ऑफ कोलेन कायमा. हॅव यू सीन सम मोनोकॉट प्लांट्स? तुम्ही जर काही सिरियल क्रॉप्स बघितले जे मोनोकॉट असतात, तुम्ही बघा, हवा लागली ती झाडं जर पडली, म्हणजे ते जर आपण ज्याला पीक म्हणू ते जर खाली पडलं, तर ते पुन्हा नॉर्मल पोझिशनला येतच नाही, कारण इन मोनोकॉट कोलेन कायमा इज ऍबसेंट. कीप इट इन माइंड. मोनोकॉटमध्ये कोलेन कायमा असत नाही. म्हणजे बघा, हा डायकॉटच्या स्टेम मध्ये आहे, मोनोकॉटच्या ना स्टेम मध्ये ना रूट मध्ये. आता जरा इमॅजिन करून मला सांगा, मी असं म्हटलं की हा डायकॉट मध्ये असतो बट मोनोकॉट मध्ये नसतो. अगदी बरोबर आहे. सो माय क्वेश्चन इज, विल कोलेन कायमा बी प्रेझेंट इन डायकॉट रूट? रिप्लाय मी द्या. कोलेन कायमा हा डायकॉटच्या रूट मध्ये असेल का? अच्छा, सगळेच नाही म्हणतायत. अगदी बरोबर आहे. रूट मध्ये असण्याची आवश्यकताच नाहीये ना आपल्याला बाळांची. रूट मध्ये कशाला? रूटला काय हवा लागणार आहे का? रूटला कुठलं पुलिंग ऍक्शन होणार आहे का बाहेरून? नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आपण एक ब्रॉड सेंटेन्स सांगू शकतो, कोलेन कायमा इज प्रेझेंट इन ओनली डायकॉट स्टेम. लक्षात ठेवा, इट इज प्रेझेंट ओनली इन डायकॉट स्टेम. So this can be occur in a continuous homogeneous layer or patches in the dicot stems. Cells are much thickened. बघा, आपल्याला गोष्टी पॅरेनकायमाच्या कंपॅरिझन मध्ये बघायच्या असतात. ऍट कॉर्नर्स ड्यू टू द डिपॉझिशन ऑफ, बघा तिकडे फक्त सेल्युलोज होतं पॅरेनकायमामध्ये, इथे सेल्युलोज आहे, हेमी सेल्युलोज आहे आणि शिवाय पेक्टिन सुद्धा आहे. Cells may be oval, spherical or polygonal. Cells often containing chloroplast can assimilate food. कुठल्याही सेल मध्ये जर क्लोरोप्लास्ट असेल तर they can take part in photosynthesis and hence they can assimilate the food. They provide mechanical support to the growing parts of the plant such as young stem and leaves. बघा, आपल्याला माहिती आहे that leaves are also fluttering in wind. It is also because of mechanical support given by Kolenkayma. Now we will understand about the sclerenchyma. Sclerenchyma are dead at maturity. बघा, फार महत्वाचं वाक्य, they are dead at maturity. So cell wall is lignified evenly. म्हणजे त्याच्या सगळ्या सेल वॉल मध्ये एकदम होमोजिनियस काय असेल? लिग्निन असेल. आणि लिग्निन इज वन ऑफ द हार्डेस्ट केमिकल. इट गिव्स मेकॅनिकल सपोर्ट टू द ऑर्गन. बघा, तुम्ही जर नारळाचं कवच किंवा बदामचं जे सीड आहे त्याचं कवच बघितलं, तर तो जो टफनेस आहे, किंवा पेरू मधल्या ज्या सीड कोट्स असतील, हे जर तुम्ही बघितलं तर दॅट आर ऑल मेड अप ऑफ लिग्निन. म्हणून तर ते चावायला फार कठीण असतात. सो इथे डायग्राम मध्ये लक्ष द्या,
जे स्क्लेरन काय माहित बाळांनो, फार फार महत्वाचं आहे, फार बारकाव्याचा विषय आहे हा. हे जे तुम्हाला इथे दिसत आहेत दोन स्ट्रक्चर, these are nothing but tissue type is sclerenchyma, but their structure is different. This first structure is a fiber. This first structure is a fiber, and this oval globular structure is nothing but a sclerid. आणि बाकी ह्याला जे क्रॅक लाईक तुम्हाला दिसतंय, these are nothing but पिट्स. अजून एक गोष्ट बघा, इथे ल्युमेन तुम्हाला दिसेल आणि इथे सुद्धा ल्युमेन दिसेल. हे ल्युमेन खूप छोटं होत जातं, कारण त्याच्या बाजूनं त्याची थिकनेस जी ती आतात वाढत गेली. बघा, हे जर कमी असतं तर ल्युमेन मोठं असतं, परंतु थिकनेस आतात गेल्यामुळे ल्युमेन फार छोटं शिल्लक राहिलं. इथेही ल्युमेन आहे, इथेही ल्युमेन आहे, फक्त दोघांच्या स्ट्रक्चर मध्ये फरक आहे, लक्षात घ्या. तर समजावून घ्या, जिथं जिथं आपल्याला जायलेम आणि फ्लोएम यांच्यामध्ये ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, मिनरल्स अँड ट्रान्सपोर्ट ऑफ फूड आपल्याला करायचंय, तिकडं सुद्धा आपल्याला स्क्लेरनकायमा टिश्यू लागणार. परंतु तिथे लागणारी जी स्क्लेरनकायमा टिश्यू असेल, दॅट विल बी नॉट स्क्लेरिड, दॅट विल बी अ फायबर. कारण फायबर हा लॉंग आहे आणि आपल्याला जे काही ट्रान्सलोकेशन ऑफ फूड किंवा ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर करायचं आहे, ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी लॉंग स्ट्रक्चर्स उपयोगाची ठरतात. त्यामुळे जायलेम आणि फ्लोएम मध्ये स्क्लेरनकायमाचा कोणतं स्ट्रक्चर अवेलेबल असेल, दॅट इज अ फायबर, नॉट द स्क्लेरिड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. So sclerids are also called as stone cells. Oval spherical, बघा आपण ह्या स्क्लेरिड बद्दल बोलतोय, त्याला आपण स्टोन सेल्स असं म्हणतो. बघा, नॉट टू होल स्क्लेरनकायमा, नॉट टू द फायबर, ओनली टू द स्क्लेरिड वी कॉल स्टोन सेल्स. Oval, spherical, and have very thin walls, thick walls with narrow lumen. Occurs in shells of nuts and in pulp of fruits, and in the tea leaves, seed coats of legumes, in pulp of guava, pear and sapota. फायबर्स म्हणजे आपण हे जे लॉंग इलॉंगेटेड स्ट्रक्चर बघितलं, इलॉंगेटेड अँड थिक वॉल्ड सेल्स जनरली ऑकर इन ग्रुप्स प्रेझेंट इन जायलेम, फ्लोएम, कॉर्टेक्स अँड पेरिसायकल. बघा, आपण इथं बघतोय कॉम्प्लेक्स टिश्यूज, ज्याच्यामध्ये पहिली कॉम्प्लेक्स टिश्यू आपण बघणार आहे जायलेम. याच्या पूर्वी आपण एक क्वेश्चन मला इथं आशुतोषने विचारलाय, सर, हाऊ स्क्लेरनकायमा is a simple permanent cell if it is made up of two type of cell. तर त्याने ह्याला दोन वेगळ्या प्रकारच्या सेल्स असं आपण म्हटलं, तर मग याला सिंपल मध्ये का ठेवलंय? तर लक्षात घ्या, ह्याचं जर तुम्ही बघितलं तर ह्या वेगळ्या वेगळ्या कंटेंट वाईज सेल नाहीयेत, हे फक्त त्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे, लक्षात घ्या. बट दीज आर सिंगल टाइप ऑफ सेल, दॅट इज स्क्लेरनकायमा. सो डोंट कन्फ्यूज विथ इट. ओके, so we will understand here about the xylem. So xylemचं जर स्ट्रक्चर आपण बारकाईने बघितलं, so suppose this is a, one second. So suppose this is a plant, आणि या प्लांट मध्ये असं लक्षात आलं की तिथं काही अशा लॉंग ट्यूब आहेत. जशा ह्या रुंद रुंद ट्यूब दिसत आहेत, तशाच असंही लक्षात आलं की तिथं काही छोट्या छोट्या ट्यूब्स आहेत. अशा छोट्या ट्यूब सुद्धा तिथे लक्षात आल्या. आता त्याचबरोबर इथे याला हे ट्यूब वाटण्यासाठी इथे सर्कल करण्याचा प्रयत्न करतोय. बघा, समजा ह्या ट्यूब आहेत असं तुम्ही समजावून घ्या. तर तुम्हाला काही मोठ्या ट्यूब दिसतील आणि काही छोट्या ट्यूब दिसतील. तर ह्या ज्या छोट्या ट्यूब आहेत, दॅट आर नथिंग बट ट्रॅकिड्स, आणि ज्या मोठ्या ट्यूब तुम्हाला दिसतात, दिस इज नथिंग बट जायलेम मधल्या वेसल्स. त्याचबरोबर इथे पॅरेन्कायमाटस टिश्यू सुद्धा आहे.
आणि त्याच बरोबर इथे काही फायबर्स सुद्धा आहेत. आपल्याला माहिती फायबर्स मध्ये कुठला प्रकार आहे हा? स्क्लेरिड्स का फायबर आहे बाळांनो? हे फायबर आहेत, लक्षात ठेवा. सो हा जो टिश्यू आहे हा बारकाईने जेव्हा बघितला तेव्हा लक्षात आलं की जायलेम मध्ये दोन प्रकारच्या मुख्य गोष्टी आहेत ज्या ट्रान्सपोर्टचं काम करतात. एक म्हणजे वेसल्स आणि दुसरे म्हणजे ट्रॅकिड्स. तर ट्रॅकिड्स आणि वेसल्स याच्यामध्ये काय फरक आहे हा आपण इथे बघणारच आहोत. बघा, xylem forms continuous channel concerned with transport of water and minerals. It provides mechanical support also because it also contains xylem fibers. These are composed of tracheary elements, xylem parenchyma and xylem fibers. बघा, हे जे तुम्हाला रुंद दिसतीये हे वेसल आहे. रुंद दिसतात ते वेसल आहे आणि जे छोट्या दिसत आहेत these are nothing but tracheids. हे जे काढले इकडे कडला that is xylem parenchyma tissue आणि हे जे उभ्या रेषा आतमध्ये काढलेल्या these are the xylem fibers. अशा चार प्रकारच्या या ज्या सेल्स आहेत याच्यापासून हे टिश्यू बनलेले आहे, म्हणून याला म्हटलंय कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. करेक्ट. आता बघा, मी जर तुम्हाला विचारलं ह्या चार, लक्ष द्या, ट्रॅकियरी इलेमेंट्स, xylem parenchyma and xylem fibers. ओके. आणि ट्रॅकियरी एलिमेंटच्या इथे बाजूला खरं तर वेसल राहायला पाहिजे. तर तुम्ही सांगा मला, चला, वेसल्स आणि ट्रॅकिया आणि हे जे चार तुम्हाला सगळे मिळून सांगितले, कुठले कुठले चार? वेसल्स, ट्रॅकिया, xylem parenchyma आणि xylem फायबर. या चार मधल्या कोणत्या लिव्हिंग आहेत आणि कोणत्या डेड आहेत? आता उत्तर द्या. कोणीतरी मला सपोटा म्हणजे काय विचारलंय. सपोटा म्हणजे चिक्कू बाळांनो, मराठीमध्ये. सपोटा म्हणजे चिक्कू. चिक्कूच्या सीड्स तुम्ही बघा टफ असतात. कोणीतरी पेक्टिन म्हणजे काय विचारलंय बघा. तर पेक्टिन काय असतात बाळांनो? आवाज येतोय बघा. पेक्टिन हा एक कार्बोहायड्रेट आहे, लक्षात घ्या, जो सेल वॉल मध्ये सापडतो. तर ठीक आहे, बऱ्याच जणांची उत्तरं बरोबर आलेली आहेत. मी परत क्लिअर करतो बघा. इथे वेसल्स ज्या असतील, वेसल्स, ट्रॅकिया अँड फायबर, ऑल थ्री आर डेड. ओनली पॅरेनकायमा आर लिव्हिंग. म्हणजे बघा, जायलेम मध्ये चार पैकी तीन गोष्टी डेड आहेत आणि एकच गोष्ट लिव्हिंग आहे. एकच गोष्ट लिव्हिंग आहे, बाकी हे सगळं डेड आहे, लक्षात ठेवा. एकच गोष्ट लिव्हिंग आहे अँड दॅट लिव्हिंग इज नथिंग बट पॅरेनकायमा. ओके. त्याच्यात आता सुरुवात करतोय आपण जायलेम वेसल्स बद्दल. ओके, हा जरा पार्ट आपण क्लिअर करूया. बघा, आपण जर अशा जायलेम वेसल्स दाखवण्याचा प्रयत्न केला तर या ज्या जायलेम वेसल्स आहेत, या जायलेम वेसलचा हा जो पार्ट आहे इकडचा, दीज आर नथिंग बट प्लेट्स. ह्या त्याच्या इथे प्लेट्स असतील. करेक्ट. या जायलेम वेसलची जी एक सेल असेल, दिस वन सेल इज कॉल्ड ॲज वेसल मेंबर. ह्या एका सेलला, आता दोन सेल तुम्हाला दाखवले मी, त्यातल्या एकाला आपण काय म्हणणार? वेसल मेंबर. या वेसल मेंबर्स एकत्र येऊन काय बनणार? पूर्ण वेसल बनत जाणार आहे, लक्षात घ्या. आणि यांच्यामधून असं इथं वॉटर ट्रान्सपोर्ट केला जातो. आता तुम्ही म्हणाल सर हे डेड काय आहेत? कारणच आहे की याच्या बाजूला, मगाशी मी सांगितलं होतं बघा, याच्या बाजूला इथं आपण काय अटॅच करतोय? कंटिन्युअसली याच्या बाजूला बाळांनो स्क्लेरन कायमाटस टिश्यू अटॅच आहे. आणि तुम्हाला माहिती, स्क्लेरन कायमा इज अ डेड स्ट्रक्चर. शिवाय जरासं समजावून घ्या, जायलेम मध्ये ही जी स्ट्रक्चर्स आहेत ही डेड ठेवण्याचं कारण काय? बिकॉज इट हॅज टू
it has to oppose or it has to bear a lot of tension of water. वॉटरचं बघा ट्रान्सपिरेशन करायचं आहे, लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट करायचं आहे, तेव्हा त्यांना भरपूर ताण सहन करावा लागतो आणि त्याच्यासाठी कडेला स्क्लेरनकायमा लावावा लागेल. आणि स्क्लेरनकायमा कडेला असेल तर मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की स्क्लेरनकायमा कुठल्या बाजूला असतो तर डेड स्ट्रक्चरच्या बाजूला असतो. करेक्ट. शिवाय आपल्याला याचं कंपॅरिझन अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म मध्ये पण करायचं असतं. ओके. सो या ज्या वेसल्स आहेत, दिस इज अ युनिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ ओनली अँजिओस्पर्म. म्हणून तर वेसल्स म्हणजे अँजिओ आणि स्पर्मा म्हणजे सीड, म्हणून तर अँजिओस्पर्म्स आर कॉल्ड एज अँजिओस्पर्म्स. सो अँजिओस्पर्म्स आर कॉल्ड एज अँजिओस्पर्म्स बिकॉज ऑफ प्रेझन्स ऑफ वेसल्स. ओके. म्हणजे अँजिओस्पर्म मध्ये ट्रॅकिड्स तर असतीलच असतील, पण त्याचबरोबर वेसल सुद्धा असतील. मात्र जिम्नोस्पर्म मध्ये फक्त ट्रॅकिड्स असतील, त्याच्यामध्ये वेसल्स असणार नाहीत. हा डिफरन्स लक्षात ठेवा. So these are long cylindrical tubular structure formed by many cells. End walls of vessel members have either single large opening or perforations or several small opening, जे मी इथं दाखवलेले आहेत बघा. Have thick lignified walls. कडेला लिग्निन आहे, त्यामुळे तर हे स्ट्रक्चर डेड मध्ये येतं. Vessels are dead at maturity and found in only angiosperm. बघा तुम्ही इथं बघू शकता, they are found only in angiosperms. Okay, this is all about the xylem vessels. सो जायलेम ट्रॅकिड्स आणि जायलेम वेसल्स आपण जरासं नीट बघूया अजून थोडस. बघा तुम्हाला इथे हे जे सुरुवातीचं स्ट्रक्चर आहे, ज्याला इथे राऊंड केल्या पहा मी, दिस इज नथिंग बट जायलेम वेसल. ओके. आणि हा जो तुम्हाला टेपरिंग दिसतोय एंड, आता बघा हे ऍक्च्युली कसं स्ट्रक्चर आहे, तर याच्या दोन्हीही बाजू ऍक्च्युली क्लोज आहेत बघा. तर तुम्हाला प्रश्न पडेल की सर मग ते वॉटर ट्रान्सपोर्ट कसं करेल. तर बघा त्याचे जे बॉडी वॉल आहे त्याच्यावरती इथे परफोरेशन दिसत आहेत, तर हे असं इकडं पाणी ट्रान्सपोर्ट करेल. याला या डिरेक्शन मध्ये पाणी पाठवण्यासाठी ओपनिंग नसतं, जसं ओपनिंग आपल्याला वेसलमध्ये बघायला मिळतं. लक्षात घ्या, वेसलमध्ये परफोरेशन्स आहेत, वेसलमध्ये एंड टू एंड कनेक्शन असतील असे, आणि त्यामुळे एका वेसलमधून दुसऱ्या वेसलमध्ये ह्या एंड वॉल मधून पाणी जाईल. पण असं ट्रॅकिड्स मध्ये होणार नाही. ट्रॅकिड मध्ये त्याच्या बॉडीवरती परफोरेशन्स आहेत बघा, तुम्ही इथे बघू शकता बॉडीवरती. हा डिफरन्स एकदम महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. सो xylem tracheids elongated cells overlap one another at their slanting ends. हे अशा असतील, इथे असतील असे साईडला, कळतंय? हे असे होत जातील त्याच्यावरती, स्लॅन्टिंग एंड्स वरती असतील. ओके. So do not have perforation plates, have thick lignified walls and dead at maturity. बघा वेसल पण डेड आणि ट्रॅकिड पण डेड, दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? वेसल मध्ये एंड टू एंड वॉल कनेक्शन असेल, मात्र ट्रॅकिड्स मध्ये दे विल अटॅच इच अदर बाय देअर स्लांटिंग एंड्स. तर टेपरिंग असतील, त्यांचे दोन्ही एंड हे क्लोज असतील. हा बेसिक डिफरन्स आहे. एवढं सगळं इतकं व्यवस्थित एनसीईआरटी समजवलेलं नाहीये, हे लक्षात घ्या. सो जायलेम पॅरेन्कायमा, आता आपण त्याच्या पुढचे टिश्यू बघतोय, दॅट इज अ स्टोरेज टिश्यू. आपल्याला माहिती असेल की पॅरेन्कायमा, आताच बघितलं आपण, मेन फंक्शन ऑफ पॅरेन्कायमा इज स्टोरेज ऑफ फूड. मग आता इथे बघा, इथे तुम्हाला दिसतच आहे की जायलेम पॅरेन्कायमा म्हटलंय तर तो काय काम करणार आहे? स्टोरेज ऑफ फूड. सो थिन वॉल्स, थिक और थिन वॉल्स ऑफ सेल्युलोज, ओनली लिव्हिंग कॉम्पोनंट ऑफ द, बघा इट इज द ओनली लिव्हिंग कॉम्पोनंट. इट इज द ओनली लिव्हिंग कॉम्पोनंट ऑफ जायलेम, म्हणजे बाकी तिन्ही सुद्धा डेड आहेत. इट इन्व्हॉल्वड इन शॉर्ट डिस्टन्स ट्रान्सपोर्ट. आणि जर हायलाइट काय करून ठेवायचं असेल महत्वाचं, तर हा पोर्शन बघा, ह्याच्यावर प्रश्न येणार. याच्यासाठी एक साधा शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा, मी तयार केलेला शब्द येतो फॅट्स. बघा, हेल्प इन स्टोरेज ऑफ शुगर, स्टार्च, लिपिड्स अँड टॅनिन्स. बघा फॅट्स मध्ये एफ फॉर फॅट्स म्हणजेच लिपिड्स, ए फॉर फॅट्स मध्ये एफ येतो, टी फॉर टॅनिन्स आणि एच फॉर शुगर्स. एक शब्द लक्षात ठेवा, आणि हा डिफरन्स विचारतात की जायलेम, जायलेम मधला पॅरेन्कायमा काय स्टोर करतो, तर लक्षात ठेवा इट स्टोर शुगर, स्टार्च, लिपिड्स अँड टॅनिन्स. कारण फ्लोयम पॅरेन्कायमा सुद्धा असतो, ते वेगळे फूड स्टोर करतो. जायलेम पॅरेन्कायमा वेगळे फूड स्टोर करतो. हा डिफरन्स तुम्हाला माहिती असू द्या.
We'll move to the next slide. Okay. सो इंटरनेट कनेक्टिव्हिटी थोडीशी लूज होती, त्यामुळं स्लाइड मला उशिरा दिसतात तिकडे. झायलेम फायबर्स बघा, आता आपण काय काय शिकलो पहा. आपण शिकलो झायलेम मध्ये वेसल्स, देन आपण शिकलो ट्रॅकिड्स, देन आपण शिकलो पॅरेन्कायमा. आता आपण चौथी गोष्ट शिकतोय, दॅट इज झायलेम फायबर्स. स्क्लेरनकायमा मध्ये दोन गोष्टी आहेत आपण बघितलं, एक तर फायबर आणि दुसरे स्क्लेरिड्स. स्क्लेरिड्स ओव्हल असतात आणि फायबर लॉंग असतात. इथे काय वापरणार आहे मी आधी सांगितलं होतं, फायबर्स. या चॅप्टर मध्ये प्रश्न येतात ते फार बारकाव्यावर येतात. आपल्याला असं वाटतं हा बोरिंग चॅप्टर आहे, पण प्रश्न फ्रेमिंग इतका अवघड होतं याचं की मग आपल्या लक्षात येत नाहीत गोष्टी. ओके, तो स्क्लेरनकायमा आहे की, पण त्याच्यातलं नेमकं कोण आहे, तर त्याच्यातलं नेमकं कोण आहे, इथे फायबर्स आहेत. सो दे आर डेड एलिमेंट, प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट. Xylem formed in primary plant body by procambium is called as a primary xylem. बघा, सुरुवातीला जो झायलेम बनतो त्याला आपण काय म्हणतो, प्रायमरी झायलेम, किंवा त्यालाच आपण ऍक्च्युअली काय म्हणतो तर प्रोटोझायलेम. जो सुरुवातीला बनेल त्याला काय म्हणायचं, प्रोटोझायलेम. आणि नंतर जो बनेल त्याला काय म्हणायचं, मेटाझायलेम. जर तुम्ही इथे एक आपण कन्सेप्ट समजून घेण्याचा ट्राय करूया. समजा हा जो खालचा पोर्शन मी इथे काढतोय, दिस पोर्शन इथपर्यंतचा समजा रूट आहे, आणि हा वरचा पोर्शन समजा स्टेम आहे. बघा, आडवी रेष काढली, तिथून वरती स्टेम आहे असं समजा. तर मी एक वॉटर पाथ इथे काढण्याचा प्रयत्न करतोय. सपोज दिस इज अ वॉटर पाथ. समजा या डिरेक्शन वॉटर पाथ जातोय असं समजा. ओके, तर सुरुवातीला जो फ्लोएम आहे तो आहे प्रोटोझायलेम. ओके, आणि नंतर जो आहे रूट मध्येच बघा, त्याला थोडासा आकार आपण मोठा करूया, दॅट इज मेटाझायलेम. सुरुवातीला स्टेम मध्ये जो पोर्शन आहे दॅट इज प्रोटोझायलेम, आणि नंतर जो पोर्शन आहे दॅट इज मेटाझायलेम. तर तुमच्या लक्षात आलं असेल पहा, रूट मध्ये पेरिफेरीला कोण आहे, छोटावाला आधीवाला आहे, दॅट इज प्रोटोफ्लोएम, आणि नंतर मेटाफ्लोएम आहे. मात्र स्टेम मध्ये सेंटरला टुवर्ड्स पीथ कोण आहे, प्रोटोफ्लोएम, आणि साईडला कोण आहे, मेटाफ्लोएम. हे जरा वाक्य वाचा खालचं. इन स्टेम्स प्रोटोझाईल, सॉरी एवढा वेळ स्लिप ऑफ टंग, मी फ्लोएम बोलतोय बोलता बोलता, बट आय वॉन्ट हिअर टू टॉक अबाउट झायलेम. बघा, हा प्रोटोझायलेम आहे आणि हा मेटाझायलेम आहे. हा प्रोटोझायलेम आहे, हा मेटाझायलेम आहे. ओके, ह्या आडव्या रेषेच्या वरती काय आहे, स्टेम आहे. सो इन स्टेम्स प्रोटोझायलेम लाईज टुवर्ड्स पीथ. बघा, हे प्रोटोझायलेम आहे कुठल्या बाजूला आहे, पीथच्या बाजूला आहे, म्हणजे सेंटरच्या बाजूला आहे. आणि मेटाझायलेम हे पेरिफेरीला आहे, साईडला आहे. अशा कंडिशनला म्हणतात एंडार्च कंडिशन. म्हणजे लक्षात ठेवा, एंडार्च कधी म्हणावं, जर प्रोटोझायलेम पीचच्या बाजूला असेल तर. मग आता तुम्ही रूटकडे या बरं, रूटकडे तर प्रोटोझायलेम बाहेरच्या बाजूला आहे, तर मग या कंडिशनला म्हणायचं एक्झार्च कंडिशन. बघा खालचे वाक्य वाचा. इन रूट्स प्रोटोझायलेम लाईज टुवर्ड्स पेरिफेरी अँड मेटाझायलेम टुवर्ड्स पीथ. सच अन अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज एक्झार्च कंडिशन. कळतंय? आपण जर याला थोडस नीटनेटक्या डायग्राम मध्ये बघायचं ठरवलं, जे की काढता येणं फार कठीण आहे, तर असं समजा की हा खालचा काढलेला पोर्शन जो आहे तो रूट आहे आणि वरचा पोर्शन स्टेम आहे. बघा, हे पेरिफेरल रिजन काढला सपोज, आणि हा सेंट्रल रिजन काढला, हा मेटाफ्लोएम आहे, सॉरी मेटाझायलेम आहे.
तर इथे हा छोटा आहे, दॅट इज प्रोटोझायलेम, आणि स्टेम मध्ये कडेला असा मोठा आहे, दिस इज मेटाझायलेम. जर तुम्ही पाण्याची मुवमेंट विचारलीत तर ती कशी असणार आहे बाळांनो? ही अशी असणार आहे. सो तुम्ही रूट मध्ये बघू शकता की प्रोटोझायलेम पेरिफेरीला आहे, सो दिस इज एक्झार्च कंडिशन. आणि स्टेम मध्ये तुम्ही बघू शकता की प्रोटोझायलेम हा सेंट्रल आहे, सो दिस इज एंड आर्च कंडिशन. ओके, सो हे तुम्हाला कळालंय की नाही? याच्यासाठी पुढे एक क्वेश्चन घेतलेला आहे मी, तो जरा सोडवा तुम्ही. चला उत्तर द्या मला चार्ट मध्ये. You are given a fairly old piece of dicot stem and dicot root. Which of the following anatomical structures will you use to distinguish between two? And this is very correct answer. You all have attempted. C is the correct answer. आपल्याला माहिती आहे. आता इथून पुढे कधीही आपल्याला डायकॉट स्टेम आणि डायकॉट रूट याच्यातला डिफरन्स बघायचा असेल तर एक स्ट्रक्चर आपल्याला 100% माहिती आहे, प्रोटोझायलेम. रूट मध्ये प्रोटोझायलेम पेरिफेरीकडे असेल आणि स्टेम मध्ये प्रोटोझायलेम पीचच्या बाजूला म्हणजे सेंटरच्या साईडला असेल. ओके, सो वी विल मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. सो इट वॉज अबाउट द झायलेम. आता आपण सुरू करतोय बाळांनो फ्लोएम. फ्लोएम कन्सर्न विथ ट्रान्सपोर्ट ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, ज्याच्यामध्ये फूड असेल. खरं तर फ्लोएम फक्त ऑर्गॅनिकच ट्रान्सपोर्ट करतो आणि झायलेम फक्त इनऑर्गॅनिकच ट्रान्सपोर्ट करतो असं ट्रॅडिशनली मानलं जायचं. बट विच इज वी कांट डेफिनेटली से की हे रिस्ट्रिक्शन त्यांच्यावर आहे, असं एनसीईआरटी एक स्टेटमेंट आहे, तुम्ही वाचू शकता. So generally it is concerned with transport of food materials, organic substances. Composer of बघा काय काय असेल, मग काय काय असेल, काय काय असेल याच्यात? सिव एलिमेंट्स, कंपॅनियन सेल्स, फ्लोएम पॅरेन्कायमा आणि फ्लोएम फायबर्स. Anybody of you can tell me how many of these four are living? How many of these four are living? Yes, please tell me how many of this four are living? आशुतोष म्हणतोय फक्त एकच लिव्हिंग असेल. वेदश्री म्हणते 2 लिव्हिंग असतील. संस्कृती म्हणते 3 लिव्हिंग असतील. स्वप्नील म्हणतोय 1 लिव्हिंग असेल. आदित्य म्हणतोय 2 लिव्हिंग असतील. सिद्धेश, हर्षदा, प्रणाली म्हणते 3 लिव्हिंग असतील. पुष्कर म्हणतोय 2 लिव्हिंग असतील. वेदांतिका, प्रतिमा म्हणते 3 लिव्हिंग असतील. का रे, बऱ्याच जणांची उत्तर दिसत नाहीत अजून मला. उत्कर्ष म्हणतोय 2 लिव्हिंग असतील. विवेक नाईक उत्तर द्या. इशिता उत्तर द्या. पृथा उत्तर द्या. ऋषिकेश गमरे उत्तर द्या. माटेकर उत्तर द्या. गुरुप्रसाद, ओम वालावलकर, तुमचे आन्सर दिसत नाहीयेत मला इथे. इशिता म्हणते ऑल एक्सेप्ट फायबर, म्हणजे तिला म्हणायचं 3. ओके, पृथा म्हणते 2. विवेक म्हणतोय शिव टू बँड पॅरेंट काय म्हणजे 2. ओके, इतक्या वेळामध्ये करेक्ट आलेला आन्सर आहे 3.
लक्षात ठेवा 3 स्ट्रक्चर्स आर लिव्हिंग. सिव सेल्स आहेत ह्या लिव्हिंग आहेत, कंपॅनियन सेल्स आहेत लिव्हिंग आहेत, फ्लोरेन कायमा लिव्हिंग आहेत, आणि आपल्याला कंपल्सरी वाली गोष्ट माहिती आहे की फ्लोएम फायबर्स आर स्क्लेरन कायमाटस, सो दे मस्ट बी डेड. म्हणजे बघा जायलेम मध्ये 4 पैकी 3 स्ट्रक्चर डेड आहेत आणि 1 स्ट्रक्चर लिव्हिंग आहे. बट इन द फ्लोएम 4 पैकी 3 स्ट्रक्चर लिव्हिंग आहेत आणि 1 स्ट्रक्चर डेड आहे. व्हेरी गुड. असं का? कारण फ्लोएम मध्ये जे फूड ट्रान्सपोर्ट करायचंय त्याला इतका रेजिस्टन्स नाहीये जेवढा पाण्याचा रेजिस्टन्स जायलेम वरती येतो. त्याच्यामुळे जायलेम मध्ये बरीच स्ट्रक्चर आपल्याला डेड ठेवावी लागतात. So we will understand here about the sieve tubes. तुम्ही इथे बघू शकता, हे जे तुम्हाला दिसतेय, सॉरी, हे जे स्ट्रक्चर आहे दिस इज वन sieve tube element. म्हणजे जेव्हा आपल्याला एक स्ट्रक्चर इथे दिसतं, दिस इज वन sieve tube element, दिस इज वन एलिमेंट, दिस इज अनदर एलिमेंट. म्हणजे ही एक सेल, ही एक सेल, ह्या मिळून जे तयार होईल दॅट इज द होल sieve tube. ओके. तर यांच्या ज्या वॉल्स असतात तुम्ही बघू शकता, ह्या वॉल्स असतात, ह्या परफोरेटेड वॉल्स असतात. दिसतंय? म्हणजे पाणी, सॉरी, ज्याच्याबद्दल फूड असं ट्रान्सपोर्ट होऊ शकतं. गरज असेल तिकडे मोमेंट होणार आहे. सी जायलेमच्या मोमेंट ह्या कायम अपवर्ड असतात, खालून वरती असतात. येस, कारण आपल्याला माहिती आहे वॉटर इज ऑलवेज अब्सॉर्ब्ड ओनली बाय द रूट्स. सो जायलेम मोमेंट्स आर ऑलवेज इन अपवर्ड डायरेक्शन, ओनली इन वन वे डायरेक्शन. बट इन द केस ऑफ फ्लोएम, सोर्स टू सिंक म्हणजे जिकडे जास्त आहे तिकडनं जिकडे कमी आहे तिकडं आपल्याला ट्रान्सपोर्ट करावं लागतं. त्याच्यामुळं फ्लोएमच्या मुवमेंट ह्या मल्टी डायरेक्शनल किंवा बाय डायरेक्शनल असतात. याच्या sieve tube आहेत, याच्यात हा कडेला इकडे बाळांनो सायटोप्लाझ्मा कॉन्सन्ट्रेट झालाय बघा. म्हणजे एकच मोठा बदल इथे केलाय की इथं जो न्यूक्लियस असायला हवा होता तो न्यूक्लियस मात्र आता इथे नाहीये, कारण इथून फूड ट्रान्सपोर्ट करायचंय. लक्षात घ्या. सो फूड ट्रान्सपोर्ट करायचंय म्हणून तिथं न्यूक्लियस नाही. सो sieve tubes are devoid of nucleus. Sieve tubes are devoid of nucleus. See, formed by elongated sieve tube elements. Cross walls have number of perforations. Mature sieve tube has पेरिफेरल सायटोप्लाझम. मी आता सांगितल्याप्रमाणे इकडे कडेला इथे सायटोप्लाझम असेल आणि मधलं स्ट्रक्चर हे डेड ठेवले, रिकामा ठेवले. कशासाठी? टू ट्रान्सपोर्ट द फूड. डेड शब्द चुकीचा आहे, फक्त मोकळं ठेवले कारण कडेला सायटोप्लाझम आहे. लक्षात घ्या, सगळा सायटोप्लाझम एका बाजूला केला आणि मध्ये इथे स्पेस ठेवलेला आहे ज्याच्यातून इथं फूड ट्रान्सपोर्ट केलं जाऊ शकतं. फंक्शन्स आर कंट्रोल्ड बाय न्यूक्लियस ऑफ कंपॅनियन सेल. बघा, मला वाटतं मी क्लासरूम मध्ये हे अगोदर व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. ही एकाच प्रकारची सेल असेल आणि याच्यापासूनच ऍक्च्युली ही एक सेल आणि ही दुसरी सेल, ह्या दोन्ही सेल तयार झालेल्या आहेत. करेक्ट? तर लक्षात घ्या, सपोज दिस वन फर्स्ट इज कंपॅनियन सेल अँड दिस वन इज अ sieve सेल. बोथ आर फ्रॉम सेम मेरिस्टेमॅटिक ओरिजिन. हे जे ओरिजिन आहे हे दोघांचं सेम आहे. सो एकाच ओरिजिन पासून या दोघी आल्या, म्हणजे ह्या दोघींची आई एकच आहे असं आपण म्हटलं तर ह्या दोघी बहिणी बहिणी झाल्या. येस ऑर नो? येस. परंतु एक बहीण अशी जिला न्यूक्लियस आहे, एकच मिनिट बघा, हा बाण दाखवला, हा न्यूक्लियस आहे असं समजा, तर त्याला न्यूक्लियस आहे. वन सेकंड, बघा इथे न्यूक्लियस आहे बट इथं न्यूक्लियस नाहीये sieve tube मध्ये, कारण त्याच्या थ्रू आपल्याला काय करायचंय? फूड ट्रान्सपोर्ट करायचं आहे. तर या दोन सेलच्या जी आई आहे तिनं कंपॅनियन सेलला सांगितलं की sieve सेलची सगळी फंक्शन तुलाच रेग्युलेट करावी लागतील, तुझ्याच न्यूक्लियसला रेग्युलेट करावी लागतील, कारण sieve सेल मध्ये न्यूक्लियस नाहीये. शिवाय तिला फूड ट्रान्सपोर्ट करण्याचं काम सुद्धा तुलाच करावं लागेल. म्हणजे बघा, द फंक्शन्स ऑफ sieve tube or sieve cell are controlled by the nucleus of companion cell. शिवाय फूड ट्रान्सपोर्टेशन सुद्धा कंपॅनियन सेल कडूनच कोणाला केलं जातं? sieve सेलला केलं जातं. हे आता लक्षात ठेवा. या निमित्तानं हा पार्ट खरं तर ट्रान्सपोर्ट मध्ये डिटेल मध्ये येणार आहे, लक्षात घ्या.
ओके, अजून एक महत्वाची गोष्ट, मेंबर्स आर कॅरेक्टरिस्टिकली प्रेझेंट ओनली इन अँजिओस्पर्म. करेक्ट आहे. हे बघा, अँजिओस्पर्म मध्ये शिव ट्यूब असतात, परंतु जिम्नोस्पर्म मध्ये काय असेल मग? शिव सेल्स असतात. लक्षात ठेवा, शिव सेल्स असतात. शिव सेल्स आर प्रेझेंट इन जिम्नोस्पर्म्स. ओके, डिफरन्स लक्षात येतोय? अँजिओस्पर्म मध्ये काय बाळांनो? अँजिओस्पर्म मध्ये आहे शिव ट्यूब. बघा इथे दिले शिव ट्यूब, परंतु जिम्नोस्पर्म मध्ये ट्यूब नाही, जिम्नोस्पर्म मध्ये शिव सेल्स आहेत. शिवाय जिम्नोस्पर्म मध्ये कंपॅनियन सेल सुद्धा नसतात. जिम्नोस्पर्म मध्ये असतात अल्बुमिनस सेल्स. अल्बुमिनस सेल्स. बघा, हा डिफरन्सेस फार महत्वाचे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे जिम्नोस्पर्म मध्ये दोन गोष्टी आहेत ज्या अँजिओस्पर्म सारख्या नाही आहेत. शिव सेल्स पूर्वा माने चुकून काहीतरी बटन दबतंय तुमच्याकडून, आणि तुम्ही असं रिक्वेस्ट केलं की मी जी स्क्रीन देतो तेव्हा तुम्ही लिहू शकता का, असे परमिशन मागताय तुम्ही. तर जरा बटन प्रेस होऊ देऊ नका. ओके, सो नाउ वी विल अंडरस्टँड अबाउट द कंपॅनियन सेल. तुम्ही इथे बघू शकता, स्पॉटलाइट बघा इथे. सो दिस इज द कंपॅनियन सेल. सी, कंपॅनियन सेल. आपल्याला माहिती आहे की कंपॅनियन सेल मध्ये बघा, समजा इथं जर आपलं एखादं लीफ असेल बघा, तर या लीफ मधून जे काही फूड तयार होईल पहिलं कशात येणार? कंपॅनियन मध्ये, आणि मग कंपॅनियन मधून कुठे येणार आहे? सीव ट्यूब मध्ये येणार आहे किंवा सीव सेल मध्ये येणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. सो कंपॅनियन सेल बघतोय आपण. कंपॅनियन सेल फाउंड इन असोसिएशन विथ सीव ट्यूब मेंबर्स. तिला तिच्या आईने सांगितलंय कधीच शिवला सोडायचं नाही, तिला न्यूक्लियस नाहीये, तिला जेवायला घालायची जबाबदारी तुझी. त्यामुळे कंपॅनियन सेल इज अ गुड कंपॅनियन. शी नेव्हर लिव्हज शिव सेल अलोन. ती कधीही शिव सेलला एकटं सोडत नाही. इट इज ऑलवेज फाउंड इन असोसिएशन विथ शिव ट्यूब मेंबर्स. शिव ट्यूब एलिमेंट्स अँड कंपॅनियन सेल्स आर कनेक्टेड बाय द स्ट्रक्चर्स कॉल्ड एज पिटफिल्ड्स. आता हे पिटफिल्ड्स काय असतात? तर बघा, मी इथे एका व्हाईट स्ट्रक्चरनं इथं असं दाखवतो काहीतरी बघा. हा, या दोघांमध्ये जर अशी कनेक्शन्स असतील तर यांना म्हणायचे आपल्याला पिटफिल्ड्स. लक्षात ठेवा. हेल्प इन मेंटेनिंग द प्रेशर ग्रेडियंट. जर असं इमॅजिन करा, जर जर हे पान आहे, या पानातून फूड इथं आलं कंपॅनियन मध्ये, आणि कंपॅनियन ते कुणाला दिलं? शिव सेलला दिलं. तरच इथं ग्लुकोजचं किंवा शुगरचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाणार आहे. सुक्रोज ऍक्च्युली इथे ट्रान्सपोर्ट होईल. शुगरचं कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं तरच बाजूला इथे असणाऱ्या जायलेम पाईप मधून पाण्याची मुवमेंट इकडे चालू होईल ना. तर त्यासाठी इथं ऑस्मोटिक पोटेन्शियल वाढवण्याचं काम कोण करत असतं? तर जो इथे फूड ट्रान्सपोर्ट करतोय तो. आणि फूड ट्रान्सपोर्ट करायचं काम इथं कोण करतंय? कंपॅनियन सेल. हेन्स दिस सेंटेन्स इज हिअर दॅट इट हेल्प्स इन मेंटेनिंग द प्रेशर ग्रेडियंट. हे लक्षात घ्या. अँड द फोर्थ स्ट्रक्चर हिअर इज फ्लोएम पॅरेनकायमा. मी जसं आधीही सांगितलं होतं की झायलेम पॅरेनकायमाचं स्टोरेज आणि फ्लोएम पॅरेनकायमाचं स्टोरेज हे वेगळं असणार आहे. त्यामुळे दोघांचे कंपॅरिझन आपल्याला विचारले जाऊ शकते. सो फ्लोएम पॅरेनकायमाचे स्टोरेज पासूनच आपण सुरुवात करूया. काय असणार आहे फ्लोएम पॅरेनकायमाचं स्टोरेज? पहा इथे तुम्ही बघू शकता खाली, रेझिन्स, लॅटेक्स अँड म्युसिलेज. ओके, रेझिन्स, लॅटेक्स अँड म्युसिलेज. मला कोण सांगू शकतं की जायलेम मध्ये काय स्टोरेज होतं? जायलेम मध्ये काय स्टोरेज होतं बाळांनो? जायलेम पॅरेनकायमा मध्ये म्हणायचंय मला. तो एक शब्द आपण अख्खा लक्षात ठेवला होता बघा, FATS. त्याला अँप्लिफाय करा जरा. लिपिड्स,
tannins and yes, very good, sugars. ठीक आहे, व्हेरी गुड. तर हे फरक तुमच्या लक्षात असले पाहिजेत बाळांनो. इकडे काय आहे बघा, रेझिन्स, लॅटेक्स अँड म्युसिलेज. रेझिन्स, लॅटेक्स अँड म्युसिलेज. पॅरन काय म्हणतात, दोन्हीकडे सेमच असेल बघा. इलॉंगेटेड आहे, सिलेंड्रिकल आहे, हॅज dense cytoplasm and prominent nucleus, stores food materials and other substances absent in monocot plants. बघा, फार महत्वाचं वाक्य हे. See, this is very very important statement. Phloem parenchyma is present only in a dicot. It is absent in monocot. Phloem parenchyma हा मोनोकॉट मध्ये absent आहे, लक्षात ठेवा. सो फ्लोएम फायबर्स. सो इथं शेवटचा पार्ट आपण बघतोय या टिश्यूज मधला. त्यांनाच आपण बास्ट फायबर्स असं पण म्हटलंय. दे फाउंड अलॉंग विथ अदर एलिमेंट्स ऑफ फ्लोएम, elongated and thick walled cells that at maturity absent in primary phloem. बघा, प्रायमरी फ्लोएम मध्ये एवढ्या स्ट्रेंथची गरजच नाहीये, त्यामुळे इथे फायबर्स ऍबसेंट असतात. जसं पहिल्यांदा तयार झालेलं जायलेम हे प्रोटोझायलेम होतं, तसं इथेही तुम्ही बघा, फर्स्ट फॉर्म्ड प्रायमरी फ्लोएम इज कॉल्ड एज अ प्रोटोफ्लोएम and later formed is called as a metaploem. Elements formed by fascicular cambium constitutes secondary phloem. हे कसं होणार आहे हे वाक्य आता इथं समजवत नाही, पुढच्या स्लाइड वरती तुम्ही डिटेल मध्ये समजणार आहात. सो फायबर्स ऑफ जूट, फ्लॅक्स अँड हेम्प आर used commercially are nothing but phloem fibers. बघा, जरासं कॉन्सन्ट्रेट करा. ज्याला मी काय इतक्या बारकाईने सांगतोय त्याचं महत्व समजेल, त्याला ही क्लॅरिटी येते. बघा आता बघा, फायबर्स तर जायलेम मध्ये पण आहेत आणि फायबर्स फ्लोएम मध्ये पण आहेत. परंतु तुम्हाला जर असा क्वेश्चन आला, फायबर्स ऑफ जूट, फ्लॅक्स अँड हेम्प विच आर युज्ड कमर्शियली आर नथिंग बट फायबर्स ऑफ, किंवा आर नथिंग बट ऑप्शन ए जायलेम फायबर्स, ऑप्शन बी फ्लोएम फायबर्स. तर हे इतका बारकावा इथं अपेक्षित आहे आपल्या की दीज आर द फ्लोएम फायबर्स, लक्षात ठेवा. जी आपली टिश्यू सिस्टम मी मगाशी सांगितलं की पुढच्या स्लाइड वरती ती डिटेल मध्ये एक्सप्लेन होईल. ग्राउंड काढलं होतं, क्रिकेटचं पिच आपण काढलं होतं, आठवतं का तुम्हाला? बघा, तर ते याच्यासाठी पुढच्या स्लाइडला घेतले, कारण आता तुम्हाला जायलेम आणि फ्लोएम कळाले, आता हे कळायला सोपं जाईल. बघा, जसं तिथं मी सर्कल काढलं होतं तसंच सर्कल इथे पण काढले. बघा, हे जे सर्कल तुम्हाला दिसतंय, दिस वन इज नथिंग बट द डर्मल टिश्यू. बघा, डर्मल टिश्यू. हे जे तुम्हाला मध्ये सर्कल दिसतंय, जे मी क्रिकेटच्या पिच सारखं काढलं होतं, दॅट इज नथिंग बट वस्क्युलर टिश्यू. बघा, जायलेम अँड फ्लोएम. आणि जो मधला पोर्शन शिल्लक आहे, दॅट इज नथिंग बट द ग्राउंड टिश्यू. सी, टिश्यू सिस्टम इन प्लांट्स इज ऑफ 3 टाइप्स: इपिडर्मल टिश्यू सिस्टम, वस्क्युलर टिश्यू सिस्टम अँड ग्राउंड किंवा फंडामेंटल टिश्यू सिस्टम. ओके, आता इपिडर्मल टिश्यू सिस्टम मध्ये काय येणार, स्क्रीनवरती लिहित नाहीये, तोंडी सांगतोय, लक्ष द्या. एपिडर्मल हा त्या झाडाचा एक्सटर्नल पार्ट आहे. मग बघा, रूट हेअर, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की रूट हेअर इज नथिंग बट इपिडर्मल सेल, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज इपिब्लेमा. इट एक्सटेंड्स अँड फॉर्म्स रूट हेअर. हे एक युनिसेल्युलर स्ट्रक्चर आहे, ही एक इलॉंगेटेड इपिडर्मल सेल आहे. म्हणजेच डर्मल टिश्यू सिस्टम मध्ये किंवा इपिडर्मल टिश्यू सिस्टम मध्ये रूट हेअर इज वन ऑफ द स्ट्रक्चर, युनिसेल्युलर. त्याचबरोबर तुम्ही जर स्टेम वरती बघाल तर स्टेम वरच्या काही इपिडर्मल सेल इलॉंगेट होतात आणि जे स्ट्रक्चर बनतं दॅट इज कॉल्ड ॲज ट्रायकोम. काय म्हणतात बाळांनो त्याला? ट्रायकोम. फरक फक्त एवढा आहे की रूट हेअर हे युनिसेल्युलर असतात आणि ट्रायकोम हे मल्टीसेल्युलर असतात. तिसरं जर स्ट्रक्चर तुम्हाला आठवत असेल तर बघा, इन द इपिडर्मिस ऑफ लीव्स
Some cells are modified for having chloroplast, and that cells are called as subsidiary cell who forms stomata. So stomata is nothing but the structure of dermal tissue. तर या 3 टिश्यू आपण इथे बघणार आहोत. We'll go now line by line. Epidermal tissue system forms outermost covering of the plant body, consists of epidermal cell, epidermal appendages and stomata. Epidermal appendages म्हणजेच root hair आणि trichomes बाळांनो. It is outermost layer, it is single layer. Each cell has small amount of cytoplasm and large vacuole. Outer surface is covered with a thick layer. You know that thick layer is nothing but cuticle. आणि त्या क्युटिकल जेवढं जास्त हा जो वॅक्सी सबस्टन्स आहे तो बघा स्टेम वरती असेल, पानांवरती असेल, हा जितका जास्त तेवढा ट्रान्सपिरेशनचा रेट कमी. तसंच तुम्ही बघा जेवढे ट्रायकोम जास्त असतील स्टेम वरती तेवढा सुद्धा ट्रान्सपिरेशनचा रेट कमी असेल, कारण त्या झाडाच्या मुख्य इपिडर्मिसला झाकतायत त्यांचे अपेंडेजेस. Epidermis is interrupted by small pores called as stomata on the leaves. Stoma is surrounded by 2 guard cells. मगाशी मी बोलता बोलता epidermal cells are modified for having chloroplast. These are called as subsidiary cell असं म्हटलं ते चूक आहे. These are called as guard cell. त्या guard cellच्या बाजूला ज्या modified cell आहेत these are called as subsidiary cells. Make it sure, make it clear. So guard cells are bean shaped in dicot. Differences लक्षात घ्या. Guard cell कशात बाळांनो बीन शेप्ड आहेत. कशामध्ये बीन शेप्ड आहेत? डायकॉट मध्ये बीन शेप्ड आहेत. मात्र या डंबेल शेप्ड आहेत कशामध्ये? मोनोकॉट मध्ये. असले बारीक बारीक प्रश्न येतात किंवा 4 वाक्य येतात, खालीलपैकी किती वाक्य बरोबर आहेत, किती वाक्य चूक आहेत, त्याच्यात एखाद दुसरं चुकीचं वाक्य टाकायचं असेल तर ते म्हणते बीन शेप्ड इन मोनोकॉट अँड डम शेप्ड इन डायकॉट. असे डिफरन्सेस तयार करतात विनाकारांचे. ओके, सो डोंट कन्फ्यूज विथ दिस. आउटर वॉल इज थिन अँड इनर वॉल इज थिक. बघा स्टोमॅटाचं जर स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर आउटर वॉल थिन आहे आणि इनर वॉल थिक आहे. दे पजेस क्लोरोप्लास्ट अँड कॅरी आउट फोटोसिंथेसिस. हाच तर फरक आहे इतर इपिडर्मल सेल मध्ये आणि स्टोमॅटल सेल मध्ये. इपिडर्मल सेल इन देअर व्हिसिनिटी बिकम स्पेशलाइज्ड इन देअर साइज अँड शेप. And these cells are nothing but vicinity म्हणजे close to them. Vicinity म्हणजे close to them. एक काम करूया आपण, अगोदर आपण पुढची स्लाइड बघूया ज्याच्यावर स्ट्रक्चर आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल, मग मागचं वाचूया आपण. बघा ह्या कडेच्या त्या 2 दिसतात तुम्हाला या. These are the epidermal cell. ओके, ज्याला आपण सबसिडरी सेल सुद्धा म्हणूया. बघा हे हिरवे दिसते तुम्हाला, दिस इज अ सबसिडरी सेल. हे बाकीचे एपिडर्मल सेल, दिस इज सबसिडरी सेल. आणि हा जो पोर्शन दाखवते दिस इज वन गार्ड सेल अँड दिस इज अनादर गार्ड सेल. करेक्ट. तर या अपर्चरच्या जवळ ज्या सेल असतात ह्या दिस वन आर कॉल्ड एज इनर सेल, आणि ह्याच्या बाजूच्या इनर वॉल्स, आणि ह्याच्या बाजूच्या आहेत यांना म्हणायचं आउटर वॉल्स. ओके, ह्या आउटर वॉल झाल्या कडेच्या. येस, जिथं बघा पॉइंटर फिरतोय, आणि हा जो आतमध्ये फिरते आता पॉइंटर, दिस आर द इनर वॉल्स. करेक्ट. तर बघा इथे क्लोरोप्लास्ट दाखवलेले आहेत, हा मध्ये तो स्टोमॅटल अपर्चर आहे आणि हे अख्खं स्ट्रक्चर स्टोमॅटाचं आहे. तर सुरुवातीला हा जो बीन शेप तुम्हाला दिसतोय स्टोमॅटा, हा आपण बघितलं कशामध्ये आहे. तसा डंबेल शेप हा 2 नंबरचा जो दाखवला डायग्राम, दिस इज डंबेल शेप स्टोमॅटा. करेक्ट. आता आपण प्रिव्हियस स्लाइड कडे येऊया. बघा आउटर वॉल जे आता म्हटलं आपण त्या थिन असतात, इनर थिक असतात. स्टोमॅटल are called as trichomes. Okay, इथे लिहिलेलं नाही but keep it in mind. These trichomes are multicellular. Trichomes are multicellular. They help in preventing water loss by transpiration. कसं ते तुम्हाला पुढच्या स्लाइडवर समजेल. बघा हे स्टेम आहे आणि स्टेम वरती हे काय आहेत, सगळे ट्रायकोम्स आहेत. बघा मग हे ट्रायकोम इतके जास्त आल्यामुळं सनरेजचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट या सरफेस बरोबर कमी येईल ना, त्यामुळे इथे ट्रान्सपिरेशनचा रेट कमी करण्याचं काम कोण करत असेल? ट्रायकोम्स करत असतील. त्यामुळं लक्षात ठेवा, नंबर ऑफ ट्रायकोम्स अँड रेट ऑफ ट्रान्सपिरेशन हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतील. जेवढा ट्रायकोम जास्त तेवढा ट्रान्सपिरेशनचा रेट कमी असेल. ग्राउंड टिश्यू सिस्टम
बघा आता आपण इपिडर्मल टिश्यू सिस्टम बघितलं, आता आपण ग्राउंड टिश्यू सिस्टम बघतोय. सो आपण मगाशी बघितलं की ऑल टिश्यूज एक्सेप्ट इपिडर्मिस अँड वस्क्युलर बंडल सोडून ज्या शिल्लक राहिल्या त्या ग्राउंड टिश्यू. दे कन्सिस्ट ऑफ सिंपल परमनंट टिश्यू. सिंपल परमनंट मध्ये कोण येतं मग? पॅरेनकायमा, कोलेनकायमा, आठवतं का? स्क्लेरनकायमा. पॅरेनकायमा सेल्स प्रेझेंट इन कॉर्टेक्स, पेरिसायकल, pith and medullary rays. Ground tissue in leaves. One of the example is given here about the ground tissue. बघा आपल्या पानामध्ये जी काय टिश्यू आहे ते पानामध्ये जी ग्राउंड टिश्यू आहे, बघा समजा हे पान असेल आणि या पानामध्ये इथं जी काय सगळी टिश्यू आहे ही सगळीच्या सगळी टिश्यू बऱ्यापैकी काय असेल? मिझोफिल. आपण फोटोसिंथेसिस मध्ये बघितलंय मिझोफिल मध्येच काय होत असतं? फोटोसिंथेसिस. ओके. सो हा जो पार्ट सुरू होतोय हा सेकंडरी ग्रोथचा पार्ट सुरू होतोय. उद्याच्या एका लेक्चरमध्ये टॉपिक संपून जाईल, त्यामुळं आपण आता इथे थांबूया. आय होप यू अंडरस्टूड इट. उद्याच्या लेक्चरला आपला हा टॉपिक संपून जाईल. आज जे शिकवलं ते एकदा बारकाईने वाचून या, म्हणजे उद्याच्या चॅप्टरशी ते व्यवस्थित कनेक्ट होईल. ओके, बाय, टेक केअर. फ्लॅक्स मीन्स कोणीतरी विचारलंय. फ्लॅक्स म्हणजे जवस. शेळके सर मीटिंग एंड केली तरी चालेल.